हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज खूप दिवसातून व्हिडिओ येतो आहे आपला. तर दिवसाची सुरुवात माझी झाली आहे डब्बा बनवण्यापासून. तरी पहिले मुगाची भाजी बनवली त्यांच्यासाठी आणि एक साईडला इथे पीठ पण मळून ठेवलं आहे. आणि आज आमच्या ब्राउनीची आंघोळ केली आहे, तर ड्रायरने तिला ते सुकवत आहेत, तिला जरा फ्रेश वाटेल म्हणून. सो ती पण मस्त एन्जॉय करते. चला, तर या दोघांची कामं होतच राहतील, पण माझी कामं मला करायलाच लागणार आहेत. सो आता इकडे माझ्या चपात्या पण बनवून झाल्या आहेत, ही भाजी पण रेडी आहे आणि चहा ठेवला आहे. आणि त्या साईडला नाश्त्याची तयारी म्हणजे पोहे बनवायचे. आज आमचा पोहे खायचा मूड झाला आहे. सो आता माझे हे पोहे पण बनवून झाले आहेत आणि बाकी सगळं रेडी आहे. आणि हा आमचा सकाळचा किचन, तो हा पाईप लावला आहे, तो वॉशिंग मशीन चालू आहे म्हणून पाईप आहे. सो आता हा किचन मी नंतर उरकून घेते. आणि आता आम्ही दोघं मस्तपैकी एन्जॉय करतो आहे नाश्ता. खूप दिवसातून पोहे बनवलेत आणि आता यांचा डब्बा पॅक केला आहे आणि त्यांना टाटा बाय बाय करते. सो आमची थोडीशी मजा मस्ती चाललेली. ते मला बोलत आहेत की रोज रोज करत जा ब्लॉग, पण रोज माझ्याकडे टाईमच नसतो. सो ठीक आहे, चलो आता ते पण निघाले. काय खूप टाईमपास चालला आहे त्यांचा. निघता निघता बुटं घालतील, हे करतील ते करतील. सो ते गेले आणि ही आमची मॅडम काय अजून उठली नाही. स्कूलला जायला आम्हाला कंटाळा नाही येते, पण सकाळी जाग येत नाही रुईला, कारण की ती रात्रभर झोपत नाही असं तिचं म्हणणं आहे. सो ती काय उठतच नव्हती. खूप उठवलं तिला, पण नाही बाबा, मॅडम उठेल तर कशाला. उठवायला गेल्यावर माझ्यावरच पिसलेली ती. रुई पण उठली आणि ब्राउनी मस्त स्वतःला सुकवते. सॉरी, म्हणजे थोडीशी मस्ती झालेली तिच्याबरोबर. आणि फायनली रुई मॅडम उठली आहे आणि मी आता परत एकदा मशीनला कपडे लावले आहेत. ऑटोमॅटिक असून काही फायदा नाही, आम्हाला हा पाईपानेच पाणी भरायला लागतो. आता ही सेकंड टाईम मशीन लावली आहे. फर्स्ट टाईम हे सगळे पडदे धुवायला टाकलेले. सो आता हा काम पण एक साईडला होईल आणि आमचेच व्लॉग आम्ही चहा पिता पिता एन्जॉय करतो आहे. आणि आता रुईला मी नाश्ता देते, तर तिचं तोंड बघा कशी वैतागली आहे. तिला पोहे आवडत नाही, सो ती नको बोलत होती. आणि आता माझा किचन पण मस्त उरकून झाला आहे, एकदम चकाचक करून टाकलं आहे किचनला. आणि आमची रुई मॅडम तर डोकरी बाबा, तिला चहा म्हणजे पाहिजेच सकाळ संध्याकाळ. सो आता तिला चहा पण देते आणि तिची ड्रॉइंग चालू आहे. रोज रोज एकच ड्रॉइंग काढत बसते ती, सेम सेम सेम. कसं कंटाळा येत नाही काय माहिती आहे बाईला. सो तिची ड्रॉइंग चालू आहे आणि आता तिच्या टिफिनसाठी तयारी करते. त्या टिफिनसाठी तिला पनीरची भुर्जी केली आहे, पण त्याच्यात पण तिचे नखरे आहेत, तरी पण तिला न्यायला लागेल. आणि आमची ब्राउनी आज तिला जास्तच प्यार आला आहे काय आमच्यावर. सारखी पायाला चोलत राहते. ॲक्च्युली तिला बरं नाही आहे म्हणून मग ती स्वतःला पॅम्पर करून घेते आमच्याकडून. सो असंच तिच्याबरोबर टाईमपास चालू होता आमचा. आता ब्राउनी माझ्याजवळ आली आणि रुईजवळ नाही गेली तर बाबा रुईला राग येईल. सो रुई पण मधी तिला पाय देत होती की ये बाई माझ्याजवळ पण ये, जरा मला पण प्यार कर. तर ब्राउनी रुईचे पाय धरून बसली आहे.
तिला बरं नाही आहे, तिच्या पोटात दुखतं आहे. सो ती अशी सगळ्यांजवळ येऊन सांगते की मला जरासं प्यार करा. ब्राउनी आमच्या घरातलीच एक मेंबर झाली आहे आता. आम्हाला करमत नाही तिच्याशिवाय. तो चलो. रुईला स्कूलला सोडून मग नंतर मी थोडा वेळ वरती गेलेली. तरी आमची लावू बघा कशी, तिला मज्जा येते. तिला घर नको असतो, फक्त बाहेर इकडे तिकडे हिंडायला पाहिजे. तर असंच तिच्याबरोबर आमचा टाईमपास चाललेला. ती तिच्या दीदींबरोबर खेळत होती आणि हाय बाई नजर ना लगी स्माईल को. तर अशी जी स्माईल, मस्त स्माईल करत बसलेली ती. आणि त्यानंतर आता रुई यायचा पण टाईम झालेला. दुपारचं काही शूट नाही केला. तर रुई आली स्कूलमधून आणि आल्याबरोबर परत ब्राउनीबरोबर खेळते ती. रुईचे खेळ काय ब्राह्मणीबरोबर संपत नाही. आणि परत संध्याकाळी लावू आमच्याकडे आली आणि आम्ही गाणी लावली आहेत. लावूला नाचायला खूप मज्जा येते. सो ती बोलते की काकू तूच मला घेऊन नाच, दीदीबरोबर नव्हतं नाचायचं तिला. सो मग आम्ही असा जरासा टाईमपास केला, कामं साईडला ठेवली आणि आम्ही फक्त नाचतच बसलो आहे. आणि दुरू मॅडम आम्हाला फक्त बघत बसली आहे, कारण की तिला खेळायचं होतं, तिला नाचायचं नव्हतं. सो पावसांच्या पोरींना काय नाचायला सांगायला नाही लागत, सगळ्यांनाच हाऊस आहे नाचायची. आमच्या नंदाशीना पण नाचायची हाऊस आहे, म्हणून आमच्या पोरींना पण नाचायची हाऊस आहे. नाचण्यामध्ये आमचं कोणीच हात नाही धरू शकत. पावसांच्या पोरींचा, सुनाशींचा नाही, पोरींचा तरी. सो असं आता आम्ही बाय केलेला इथे. आणि संध्याकाळी आम्हाला जरा काहीतरी खायचं होतं बाहेरचं, तर आम्ही गेलो सँडविच खायला. आणि रुई थोडीशी फुगलेली, तिला सँडविच नको पाहिजे होता.